नमस्कार मित्रांनो, मी योहान कुवर. तर मला आज थोडं सुचलं की सध्या तर नगरपंचायत आणि महानगरपालिकेचे निवडणूक आता जवळपास आलीच आहे आणि बिगुल वाजल्यासारखंच आहे. तर माझी एक इच्छा आहे गावाकडे आपल्या. तर भरपूर इच्छुक उमेदवार आहे नगरपंचायतचे पिंपळनेरकडे वगैरे. तर माझ्या एरियाच्या जवळपास नगरपंचायत आहे, त्यांना माझा संदेश आहे. आणि आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ही निवडणूक येणार आहे. तर माझा एक संदेश आहे. सध्या तर व्हॉट्सअप सिटीला एक सध्या ट्रेड चालतो. आपल्या गावाकडे असे लोक आहेत, त्यात तो SMS न बघता नुसतं फॉरवर्ड इकडनं उचलायचा तिकडे फेकायचा. तर त्याला काही मतलब नाही. आणि युवा पिढींना एकच सांगायचं आहे, SMS वाचा आणि पूर्णतः त्याच्यामधनं बोध घ्या की हा खरंच की या माणसाने हे काम केलं आहे का. तर सध्या तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी खूप सध्या तर प्रचलित आहे. तर हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मागे तर आपण पळायचंच नाही, स्वतःच डोकं चालवायचं आहे. युवा पिढींना हे माझं सांगायचं आहे. कारण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला बहुतेक हा फेक गोष्टी असतात, नुसत्या कागदावरच्या आणि व्हॉट्सअपवरच्या, ज्या आपण स्वतःच्या मनाने किंवा दुसऱ्याच्या मनाने त्या लिहिलेल्या असतात. तर ठीक आहे, त्या आपण खूप सतर्क राहायचं आहे. सध्या तर आपल्या गावाकडचे भरपूर लोक आहेत, ती व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे दिवाने आहेत. तर इकडचा SMS उचलून इकडे या ग्रुपला टाकायचा आणि युवा पिढींना इम्प्रेस करायचं किंवा काय सांगतात त्याला, जनतेला इम्प्रेस करायचं. तर बाबांनो, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीनं माझा एक स्पष्ट संदेश आहे की ही मनमानी तुमची आता चालणार नाही. सध्या युवा पिढी जागृत झालेली आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणुकीत तर युवा पिढींनी याच्यावर खूप जास्त विचार करायचा आहे. आणि गावाकडे जो आजी माजी जेवढेही सदस्य आहेत, तर युवा पिढींनी खूप जास्त विचार करायचा आहे की, आणि आपल्या आजूबाजूच्या किंवा मानधारी लोकांनीही विचार करायचे, हे एखादा नवीन चेहरा उभा करावा आणि नवीन चेहरा तिथे पुढे द्यावा. आणि नवीन चेहऱ्याला किंवा एखादा युवा जो हा असतो नेतृत्वाला किंवा इच्छुक उमेदवार, तर त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. कारण सध्या तर झेड जनरेशन ही खूप प्रचलित आहे आणि बहुतेक मला वाटतं की आपली जी जनरेशन आहे ही खूप पुढे विचार करणारे. कारण ओल्ड हे सध्या तरी गावापुरतंच इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार करतात आणि समाजावर, जो आपल्या आदिवासी समाजावर जो संकट येणार आहे, तो संकटाला मात करण्यासाठी तोच युवा पिढीच सध्या नेतृत्व करू शकतो. तर युवा पिढीला माझा आपल्या गावाकडे उंबरपाटा असो किंवा मग वारसाचा एरिया असो, तर माझा एक संदेश आहे की जास्तीत जास्त युवा वर्गाला आपण सपोर्ट करावा आणि युवा सदस्यही आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून काढावा. ही माझी एक पर्सनल ओपिनियन आहे. आणि मला तरी वाटतं आपण सर्व युवा वर्ग आपण एखादा नवीन चेहरा म्हणजे उभा करू आणि तो पुढे काढण्याचा प्रयत्न करू, हीच माझी इच्छा आहे. तर सर्वांनी विचार करावा. जय जोहार साथियो.